तुम्ही स्टिरॉइड्सचं म्हटलं ना, पण मला असं वाटतं जेव्हाही काही आयुर्वेदिक प्रोडक्ट्स असतात म्हणजे साधारणतः प्लांट्समधनं आपण जे एक्स्ट्रॅक्ट करतो त्याच्यात स्टिरॉइड्स असतातच ना. असतातच असं नाही, पण स्टेरॉइड्सचे काही प्री मार्कर्स असतात जे शरीरामध्ये जाऊन तुमचं हॉर्मोन प्रोडक्शन जे आहे ते मॉड्युलेट करतात. सो बेसिकली रसायन जे आपण म्हणतो, मग आता हळद झाली, अश्वगंधा झाली, शतावरी झाली, ब्राह्मी झाली, दीज आर ऑल रसायनज. तर ते काय करतात की तुमचं वातपित्त कफ जे असतं ते मॉड्युलेट करतात. सो आयुर्वेदा काय करतं, पहिलं औषध शरीरात काय करतं, इट शोज युअर बॉडी द राईट पाथ टू हील इटसेल्फ. आणि ते आयुर्वेदा अख्ख्या शरीरामध्ये करतं. ॲलोपॅथिक मेडिसिन काय करतं की ते काही पाथवेज असतात ते मॉड्युलेट करतात, काही प्रोटीन्स असतात त्याला ते अटॅच होतात आणि बॉडीमध्ये प्रोसेस चेंज होते. आयुर्वेदाही तेच करतं, पण आयुर्वेदाचा मल्टिपल सिनर्जिस्टिक इफेक्ट असतो. म्हणजे तुम्ही अश्वगंधा घेतली की फक्त तुमची स्ट्रेंथच वाढते असं नाही, तुमचा स्ट्रेसही कमी होतो, तुम्हाला झोपही चांगली लागायला लागते. सो हे जे सिनर्जिस्टिक इफेक्ट्स आहेत. आणि मग अश्वगंधा उष्ण असते, म्हणजे अश्वगंधा खूप जास्त तुम्ही घेतलीत तरी त्याचा त्रास होतो. मग आयुर्वेदाने काय केलं की अश्वगंधा उष्ण आहे, मग काहीतरी शीत घालू म्हणून मग शतावरी घातली. सो मग अश्वगंधा शतावरीचं कॉम्बिनेशन आलं. सो मग हे असं जे आहे डेव्हलपमेंट ही आयुर्वेदामध्ये केलेली आहे आणि त्यातनं मग तुम्हाला ते सिनर्जिस्टिक इफेक्ट्स दिसायला लागतात. शतावरीवरनं आठवलं की शतावरी हे मला वाटतं हॉर्मोन्स आणि स्त्रीच्या आरोग्यासाठी जास्त उपयोगी आहे ना. सो हां, म्हणजे ट्रॅडिशनली शतावरी ही शीत आहे, इट इज कूलिंग आणि हॉर्मोन मॉड्युलेशन करतं. स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी अशी हर्ब आहे, पण याचा अर्थ असा नाही की ती पुरुषांनी घेऊ नये. म्हणजे आत्ता US शतावरी आता हॉट इन्ग्रेडियंट व्हायच्या मार्गावर आहे. प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री तिथे शतावरी आहे का असं, म्हणजे आम्हाला एक 10-15 इन्क्वायरीज रोज येत असतील की तुम्ही शतावरी एक्स्ट्रॅक्ट करता का. सो कशासाठी, पण ओव्हरऑल हॉर्मोन बॅलन्सिंगसाठी. आणि मी म्हणलं तसं की आयुर्वेदामध्ये ते इट बॅलन्सेस युअर बॉडी. म्हणजे आयुर्वेदा कसं, इट इज नॉट अ मेडिसिन, आयुर्वेदा इज अ लाईफस्टाईल, इट इज अ फॉर्म ऑफ लिव्हिंग. ते तुम्हाला डाएटचं सांगतं, ते तुम्हाला व्यायामाचं सांगतं, ते तुम्हाला झोपेचं सांगतं, ब्रिदिंग आणि न्यूट्रिशन हे सगळं मिळून जो होतो तो आयुर्वेद आहे. सो शतावरी आत्ता इट इज गोइंग टू बिकम अ हॉट इन्ग्रेडियंट सून. आपल्याकडे लोकांनी नाही ते फक्त स्त्रियांनीच घ्यायचं असतं, पुरुषांनी हात लावू नका, तर ते असं नाहीये. इट इज गुड फॉर मेन ॲज वेल. हॉर्मोन मॉड्युलेशन आणि बॅलन्सिंगसाठी खूप चांगलं आहे आणि त्याचे रिझल्टही खूप चांगले दिसतात. हे आपण जे सगळं बोलतोय ना, मला असं वाटतं हे सगळं त्या वेलनेसच्या अंडर येतं. आणि सध्या मला वाटतं कोविड नंतर विशेषतः वेलनेसला, म्हणजे इतके दिवस कसं की एखादा रोग आहे तो बरा करायचा असं आम्ही ॲलोपॅथीमध्ये म्हणायचो, तर आता रोग होऊच नाही. म्हणून मला असं वाटतं हे जे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. तर ही जी वेलनेसची जी इंडस्ट्री आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं अँटी एजिंग आहे, स्किन आहे, हेअर आहे आणि इन जनरल तुमची हेल्थ सुधारणं, एनर्जी येणं, तर ही जी एक मार्केट आहे ती किती मोठी आहे. सो आयुष एस्टिमेट्स प्रमाणे आत्ता $200 बिलियन इंडस्ट्री आहे. 200 बिलियन डॉलर्स म्हणजे किती रुपये झाले. म्हणजे आता बघा ना, 100 बिलियन म्हणजे 80,000 कोटी, 2 लाख कोटीचं मार्केट म्हणा तुम्ही. 2 लाख कोटी, हो, असं आयुष डिपार्टमेंट सांगतं. त्याच्यात 1 लाख कोटी प्रॉडक्ट बेस्ड मार्केट आहे आणि 1 लाख कोटी सर्व्हिस इंडस्ट्री आहे. सो सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे तुम्ही स्पाज आहेत आणि तुम्ही सगळे म्हणजे पंचकर्म वगैरे करून घेता, सो दॅट कम्स अंडर द सर्व्हिस इंडस्ट्री. आणि मग प्रॉडक्ट इज म्हणजे अगदी योगा मॅट्स असतील किंवा जे आपले प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे असतील, सो ते सगळे प्रॉडक्ट बेस्डमध्ये येतात. सो इंडस्ट्री इज ग्रोईंग. आता कसं झालं की कोविडच्या आधीपर्यंत लोकांचा आयुर्वेदावरती ज्या लोकांचा आधीपासून विश्वास होता त्यांचा तो होताच, पण जनरिक पॉप्युलेशनचं असं होतं की अरे ते आयुर्वेदानी काही होत नाही. जेव्हा कोविड आला आणि ॲलोपॅथीकडे इमिजिएट आन्सर नव्हतं, तेव्हा पहिल्यांदा लोकांना रिअलाईज झालं की आपल्या स्वतःची काळजी घेणं आणि बॉडीची काळजी घेणं
म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन जे आहे ते पहिल्यांदा सुरू झालं. म्हणजे अजून एक 5-10 वर्षांनी तो ट्रेंड भारतात आला असता. जर कोविड आला नसता तर अजून 10 वर्ष लागली असती लोकांना हे समजायला. आता लोक म्हणतात की अमेरिकेतलं किंवा युरोपमधलं न्यूट्रास्युटिकल आणि आयुर्वेदाचं मार्केट खूप मोठं आहे. तर ते काय आहे? कारण हेल्थकेअर तिथली अतिशय महाग आहे. म्हणजे एखादी गोष्ट, आता साधा आपल्याकडे डेंटिस्ट्रीमधलं आपण उदाहरण घेऊ, रूट कॅनलला 10 ते 15 हजार रुपयामध्ये रूट कॅनल होतो. तोच रूट कॅनल तुम्ही जर US करायला गेलात तर $25,000 लागतात. सो मग लोक काय करतात की अरे दात रोज 3दा घासूच, 2दाही नको, 3दा घासू. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह जी लाईफस्टाईल ती डेव्हलप होते. तसं ऑटोमॅटिकली भारतातही ते एक पॉइंटला होणार आहे. जशी हेल्थकेअर महाग होत जाईल तसं ऑटोमॅटिकली पीपल विल स्टार्ट युझिंग प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन, सप्लिमेंटेशन, आणि मग भारताचं मार्केटही तसंच ते वाढत जाईल. म्हणजे आयुष एस्टिमेट्स प्रमाणे 2035 पर्यंत इट शुड बी अ $500 बिलियन इंडस्ट्री, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपला शेअर वाढायलाच पाहिजे नाही का? कारण आपला आयुर्वेद आपलाच आहे. पण आपणच लोकांनी जर वेळच्या वेळी त्या आयुर्वेदाला किंमत दिली नाही तर एक काळ असा येणार आहे की आपलाच आयुर्वेद भारताबाहेरून आपल्याकडे 10 पट किमतीला येईल आणि ते अमेरिकेतनं आलाय म्हणजे प्रॉडक्ट चांगला आहे बरं का, असं म्हणून आपणच जी गोष्ट 400 रुपयाची आहे ती 4,000 रुपयाला तेव्हा आपण विकत घेत असू. पण ते योगाच्या बाबतीत होतंय. एक्झॅक्टली. तिकडे योग करायला लागल्यावर आपले लोक चला आता योग करूया असं म्हणायला लागलेत. हा, म्हणजे मला असं खूपदा दुःखही होतं की आपलीच गोष्ट बाहेरनं आल्यावर आपल्याला जास्त अप्रूप का वाटते. म्हणजे जे 5,000 वर्ष 7,000 वर्षात डेव्हलप केलेली सिस्टीम आहे तर त्याचं आपण आचरण इनबिल्ट सुरू करायला पाहिजे. आणि बाहेरून आलं म्हणून चांगलं असं आयुर्वेदाच्या बाबतीत होऊ नये असं माझं मत आहे. ते आपल्यावर एक थोडासा कॉलनायझेशनचा थोडासा इफेक्ट आहे अजूनही की ते बाहेरचं म्हणजे चांगलं असं. पण ठीक आहे, आता हळूहळू आपण आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आयुर्वेद, योग हे हळूहळू त्याला चांगले दिवस आलेत आणि लोकांना कळायला लागलेलं आहे की जुनं ते सोनं आहे म्हणून. बरोबर. आणि ही कल्चरल शिफ्ट पण होतीये मला वाटतं. एक्झॅक्टली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.